हाय हेलो नमस्ते फ्रेंड्स, तुमचा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शतावरी गुळाबद्दल माहिती देणार आहे। तर हे जे शतावरी गुळ आहे हे एक आयुर्वेदिक मेडिसिन आहे ज्याचा वापर खूप सारे स्त्रिया करतात। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शतावरी गुळाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, ज्याप्रमाणे याचा वापर कोणाला करायला पाहिजे, याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात, यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, याचा वापर कसा करायला पाहिजे, किती दिवसापर्यंत करायला पाहिजे आणि याचा वापर केल्याने कोणकोणते साइड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात, आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलात तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर सर्वप्रथम पाहूया यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजे यामध्ये कोणकोणत्या आयुर्वेदिक औषधांचा समावेश केला गेला आहे। तर यामध्ये शतावरी, शिलाजीत, गोक्षूर, कृष्णसारिवा, श्वेतसारिवा, वंशलोचन, गोघृत, गुड इत्यादी अशा दिव्य आयुर्वेदिक औषधांचा समावेश यामध्ये केला गेला आहे। तर आता पाहूया याचा वापर कोणाला करायला पाहिजे, याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात। तर ज्या स्त्रियांमध्ये पीसीओडी पीसीओएसची प्रॉब्लेम आहे, हार्मोनल इम्बॅलन्सची प्रॉब्लेम आहे, अथवा ज्यांचे पिरियड्स रेग्युलर येत नाहीत, इरेग्युलर पिरियड्सची समस्या आहे, अथवा पिरियड्सच्या टाइममध्ये पोटदुखी होते, पिरियड्सच्या टाइममध्ये खूप जास्त हेवी ब्लीडिंग होते, त्या स्त्रियांसाठी शतावरी गुळ खूप फायदेमंद आहे। याशिवाय जर तुम्हाला यूटीआय झाला आहे, म्हणजे युरिनरी ट्रॅकमध्ये इन्फेक्शन झाला आहे, मूत्रमार्गमध्ये इन्फेक्शन झाला आहे, ज्यामुळे तुम्हाला युरिन पास करते वेळेस, मूत्र पास करते वेळेस खूप त्रास होत आहे, वेदना होत आहेत, जळजळ फील होत आहे, अथवा तुमच्या पोटाच्या खालच्या बाजूला खालच्या पोटामध्ये वेदना होत आहेत, पोटदुखी होत आहे, अथवा तुम्हाला युरिनसाठी बार बार जावावं लागत आहे, तुमचा जो युरिन आहे, मूत्र आहे, ड्रॉपमध्ये पास होत आहे, तुमच्या युरिनमध्ये फेस दिसून येत आहे, अथवा कधी कधी रक्त दिसून येत आहे, आणि यासोबत तुम्हाला यूटीआयमुळे फीवर येत आहे, म्हणजे ताप येत आहे, तर यामध्ये सुद्धा शतावरी गुळ खूप फायदेमंद आहे। तर शतावरी गुळ काय करतो, तुमच्या पिरियड्सला रेग्युलर करण्यासाठी मदत करतो, तुमच्या पिरियड्सच्या टाइममध्ये जे पोटदुखी होते त्याला कमी करण्यासाठी मदत करतो, तुमच्या ब्लीडिंगला कंट्रोल करण्यासाठी मदत करतो। याशिवाय तुम्हाला जे पीसीओडी अथवा पीसीओएस झाला आहे त्याला सुद्धा कमी करण्यासाठी हा गुळ मदत करतो, आणि तुमच्या हार्मोन्सना बॅलन्समध्ये ठेवण्यासाठी हा मदत करतो, आणि यासोबत हा यूटीआयला म्हणजे युरिनरी ट्रॅकमध्ये जे इन्फेक्शन झाला आहे त्याला सुद्धा कमी करण्यासाठी शतावरी गुळ मदत करतो। तर आता पाहूया याचा वापर कसा करायला पाहिजे। तर हे शतावरी गुळ तुम्हाला 5 ते 10 ग्राम सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर पाण्यासोबत अथवा दुधासोबत घ्यायला पाहिजे। जर तुम्ही सुद्धा याचा वापर करणार आहात तर तुम्हाला याचा वापर करण्या अगोदर तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे, कारण सेल्फ मेडिकेशन हार्मफुल असतो। युजुअली शतावरी गुळ घेतल्याने कोणतेही साइड इफेक्ट्स दिसून येत नाहीत, पण जर तुम्हाला याचा वापर करते वेळेस काही हेल्थ इश्यूज दिसून येत आहेत तर तुम्हाला याला स्टॉप करून तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे। तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।